पुणे मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून रवींद्र धंगेकर यांना देण्यात आली आणि त्यानंतर लगेचच स्वराज्याची राजधानी असणाऱ्या किल्ले रायगडावर स्वतः लोकसभेचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे महाराजांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत। आज आशीर्वाद घेतलात, काय संकल्प असेल? ज्या भूमीतून ज्या जागेतून छत्रपतींचा राज्याभिषेक झाला आणि इथूनच छत्रपतींना सर्वसमावेशक सर्व लोकांना एकत्र घेऊन स्वराज्य निर्माण केलं किंवा ते राजेपद त्यांना ह्या ठिकाणाहून मिळलं आणि इथूनच खऱ्या अर्थानं छत्रपतींचं जगामध्ये कानाकोपऱ्यामध्ये इतिहास आणि राजा म्हणून मान्यता मिळली। त्या भूमीत येऊन आज त्यांचं दर्शन घेतलेले छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा असलेले आम्ही सर्वजण लोक आहोत, आपण सर्वजण, आणि त्यांच्या वारशामुळेच आपण आज लोकांमध्ये लोकनेता म्हणून मी कार्यरत काम करतोय। आणि मी ज्या मतदारसंघामध्ये निवडून येतो तिथं छत्रपतींचं बालपण गेले, लाल महाल ज्या ठिकाणी तिथं राजमाता जिजामाते आणि छत्रपतींनी स्वराज्याची सुरुवात केली आणि इथं त्यांना राजपद मिळलं आणि हे सर्व देवब्राह्मणाच्या साक्षीने त्यांचा इथं राज्याभिषेक झाला आणि म्हणून ह्या ठिकाणी येऊन यांचं दर्शन घेऊन माझ्या प्रचाराला मी उद्यापासून सुरुवात करतोय आणि इथं आल्यानंतर एक ऊर्जा घेतोय, एक शक्ती घेतोय आणि ही शक्ती माझ्या कायम पाठीशी आहेच, पण आजही मला ही ऊर्जा घेऊन जायचं आहे। आपल्याला जसं आपण जन्माला आलो तर पहिल्यांदा आपल्याला जे वाक्य येतं छत्रपती शिवाजी महाराज की जय, आणि मग त्यांचीच ऊर्जा आपल्याकडं वर्षानुवर्षे राहते। आज तीच ऊर्जा आज मी पुणे लोकसभा मतदारसंघात घेऊन जाणार आहे आज, आणि हे पुणेकरांचा मी कार्यकर्ता, त्यामुळे पुणेकर हा मला विजय केल्याशिवाय राहणार नाही, कारण ही छत्रपतींची ऊर्जा माझ्याबरोबर आहे। एकीकडे भाजपने देखील तगडा उमेदवार केला आहे, वसंत मोरे हे अपक्ष लढण्यासाठी इच्छुक आहेत, कसं बघता? वसंत मोरेंचा फायदा तुम्हाला होईल की भाजपला होईल? नाही, मोरे उभे राहणार आहेत का नाही अजून मला माहीत नाही, पण उभे राहिले तर आणि नाही उभे राहिले तर हा विषय वेगळा आहे। पण भारतीय जनता पार्टीने जो उमेदवार दिला हा भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे, मी पुणेकरांचा उमेदवार, हा फरक आहे। आणि ते भाजप सोडून कुठं चौकटीच्या बाहेर कधी काम केलेलं नाही। मी सर्वसमावेशक सर्व जाती धर्माला एकत्र घेऊन काम करणारा कार्यकर्ता आहे, त्यांचं भाजप म्हणून नाव आहे, माझं लोकनेता म्हणून नाव आहे, हा फरक आहे। ते त्यांना नेता म्हणतात, मला लोकनेता म्हणतात, त्यामुळं येणारा काळ हा पुणेकरांचा मी कार्यकर्ता आहे, पुणेकरांचा मी लोकप्रतिनिधी, आणि पुणेकर ही निवडणूक हातात कालच घेतलेली। ज्या वेळेला माझं नाव काँग्रेस पक्षाने जाहीर केलं त्यावेळेस माझं लोकांनी ही निवडणूक हातामध्ये घेतली आणि येणाऱ्या काळामध्ये छत्रपतींच्या आशीर्वादाने मी लोकसभेमध्ये 100% जाईल, हा माझा विश्वास आहे। पहिला आमदारने आता खासदारकी निवडणूक कसं पाहता? काही महिन्यातच वेळ आहे। नाही बघा, आपलं रक्तातच छत्रपती, त्यामुळं आपलं लढणं हे आपलं कामच आहे आणि गेली 30 वर्ष रस्त्यावर उभं राहून लोकांची कामं किंवा लोकांबद्दल चळवळ ही रस्त्यावर उभं राहून आपण केलेली वर्षानुवर्ष, त्यामुळे लोकांना हे माहिती आहे की धंगेकर हा कार्यकर्ता आहे आणि निवडणुका हा काय वेगळा लढणंच आपल्या रक्तात आहे। म्हणजे आज लोकसभा, उद्या अजून पक्षाने सांगितलं अजून दुसरी निवडणूक, आपल्या काळात मपलंच असते, खिशातनं काढले की चालू, म्हणजे ह्याचाच अर्थ असा आहे की आपण लढणार आहे आणि छत्रपतींचं रक्त आहे आपलं, त्यामुळे ते लढणार आहे, कुठेही गेलं ते लढणार आहे। त्यामुळं उद्या दुसरी निवड आली पक्ष म्हणणं तरी लढणार आपण, कारण आपल्याला पुणेकरांनी स्वीकारलं आहे। नक्कीच या ठिकाणी उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेतला आणि पुणेकर नेहमी मला साथ देतात, यावेळी देखील साथ देते, माझा विजय निश्चित होईल असे मत या ठिकाणी व्यक्त केले। अजेश नाडकर, जय महाराष्ट्र न्यूज, रायगड।